उत्पत्तीची पुस्तक याचा 24 अध्याय. हा अध्याय अद्भुत अध्याय आहे. या अध्यायामध्ये 67 वचन लिहिले आहे. या 67 वचनमध्ये अब्राहमचे पुत्र इसाहकचा विवाह विषय या अध्यायामध्ये लिहिलेले आहे. 67 वचनला आपण याला 12 भाग करून बघू. पहिल्या वचनमध्ये इसाक विवाहाविषयी अब्राहम सोबत करार. दुसऱ्या वचनपासून ते 9 वचनपर्यंत अब्राहम त्याचा पुत्र इसाक विषयी अब्राहम त्याचे सेवक एलियाजार सोबत त्याला शपथ खावाले लावणे, त्याला शपथ घ्यायला लावले, त्याला काम दिले याचा वर्णन आपल्याला दिसतो. 10 आणि 11 वचनमध्ये एलियाजारनं आपली यात्रा आरंभ केली असं आपल्याला दिसतो. 12 वचनपासून ते 14 वचनपर्यंत एलियाजार प्रार्थना करत आहे आपल्याला असं दिसतो. 15 वचनपासून ते 21 वचनपर्यंत एलियाजारनं केलेली प्रार्थनाचा उत्तर देवानं दिले असं आपल्याला दिसतो. 22 वचनपासून ते 25 वचनपर्यंत एलियाजार रिबिकासोबत बोलताना आपल्याला दिसतो. 26 वचनपासून तर 27 वचनपर्यंत एलियाजार देवाची आराधना करताना आपल्याला दिसतो. 28 वचनपासून ते 32 वचनपर्यंत रिबिका आपल्या कुटुंबामध्ये जाऊन एलियाजार विषयी सांगतो आणि लाभान तिथून धावत येऊन एलियाजारचे चुंबन घेऊन त्याला आपल्या घरी यासाठी आव्हान देतो असं आपल्याला दिसतो. 33 वचनपासून ते 49 वचनपर्यंत एलियाजार कोणत्या कामानिमित्त आले याचं वर्णन तो देते असं आपल्याला दिसतो. 50 वचनपासून ते 58 वचनपर्यंत एलियाजारची सफलता आणि त्याची जाची यात्रा आपल्याला दिसतो. 49 वचनपासून ते 61 वचनपर्यंत एलियाजार परत तो वापस जाऊन राहिला असं आपल्याला दिसतो. 62 वचनपासून ते 67 वचनपर्यंत इसाकचे विवाह कसे झाले आपल्याला इथं दिसतो. आपण या अध्यायाचे 12 भाग करून याचं वर्णन बघू. उत्पत्तीची पुस्तक याच्या 24 अध्याय पहिला वचन आपण बघू. अब्राहम आता वयोवृद्ध होऊन अगदी जराग्रस्त झाला. परमेश्वरानं अब्राहमाचे सर्व बाबतीत अभिष्ट केले होते. इथे अब्राहम वृद्ध झाले म्हणजे अब्राहमची वय 140 झाली होती. उत्पत्तीची पुस्तक याच्या 25व्या अध्यायामध्ये 20 वचन. इसाक रिबिकाला विवाह केले होते तेव्हा त्याची वय 40 होती. तेव्हा अब्राहमची वय 140 होते. अब्राहम 140 वयमध्ये असताना देवानं सर्व बाबतीत अब्राहमला आशीर्वादित केले. सर्व बाबतीत देवानं त्याला आशीर्वादित केले म्हणजे देवानं त्याला सामाजिक रीतीनं आशीर्वादित केले, देवानं त्याला आर्थिक रीतीनं आशीर्वादित केले, देवानं त्याला कुटुंबातील आशीर्वादित केले. सर्व बाबतीत तो आशीर्वादित झाला असे संभव झाले.
त्याचे कारण कोण? यहोवा. यहोवाच्या द्वारा तो आशीर्वादित झाला. वचन ऐकणारे सगळ्याला समजून आले पाहिजे, देवाच्या द्वारा अब्राहम आशीर्वादित झाले. याच रीतीनं तुला आणि मला देव आशीर्वाद देऊ शकतो. आपण अब्राहम सारखे देवाच्या मागे चालले तर देव आपल्या विश्वासाला बघून तो आपल्याला आशीर्वाद देतो. अब्राहमाचा सर्व स्वच्छ कारभार पाहणारा एक म्हातारा सेवक होता. त्याला त्यानं म्हटले, तू आपला हात माझ्या माडीखाली ठेव. इथे अब्राहमच्या घराण्याचे मोठे दास आहे असे लिहून आहे. अब्राहम देवाशी बोलताना तो मला किती पण आशीष दिले तर दमिश्क एलिएजार हे माझे वारसदार होणार असं अब्राहम देवाला सांगत होते. कारण मला संतान नाही आहे असं देवासमोर अब्राहमनं प्रार्थना केली होती. यासाठी दमिश्क एलिएजार मोठे दास म्हणून याला बोलावले. इथे दमिश्क एलिएजार सोबत अब्राहम शपथ घ्यायला लावत आहे. शपथ कशासाठी आणि कासाठी? मांडीखाली हात ठेवून शपथ घ्यायला लावणं. याकूबला देवानं मांडीला मारला, तो नंगडा झाला. उत्पत्ती याच्या 32 अध्यायामध्ये आपण बघतो. कारण हे अति पवित्र शपथ विधी आहे असं सांगण्यात येतो. या शपथला न्यायाचे अनुसार, व्यवस्थाच्या अनुसार आणि जिम्मेदारीच्या अनुसार घेतो. मी तुला परमेश्वराची आकाश व पृथ्वी याची देवाची शपथ घालून सांगतो की ज्या कनानी लोकात मी राहत आहे त्यांचे कन्यातील कोणी माझ्या पुत्रास नवरी पाहू नको, तर माझ्या देशी माझ्या आप्ताकडे जा आणि तिथून माझा पुत्र इसाक याच्यासाठी नवरी पाहून आण. लक्ष द्या आणि इथं बघा, अब्राहम इथे कनानी कन्यातील इसाकची नवरी होवासाठी तो स्वीकार करत नाही. कारण का आहे? कनानी कन्या अति सुंदर असले तरी तो आपल्या पुत्राला त्यांच्यासोबत विवाह करासाठी स्वीकार करत नाही. कारण का आहे? कारण त्याचा भाव नाहोर याला देवानं आशीर्वादित केले असे अब्राहमले कळले होते. यासाठी अब्राहम आपले रक्त संबंधित असलेले लोक, त्यांच्यातून त्यांच्या कुटुंबातील विश्वासमंदी असणारी स्त्री म्हणजे देवाचा विषय ऐकून देवावर विश्वास करून त्या कुटुंबातील बाहेर निघणारी विश्वास करून देवाचे द्वारा तिचे रक्षण होऊन आणि तीच त्याचे मुलाची पत्नी झाली पाहिजे अशी अब्राहमनं आपल्या दासासोबत शपथ खाल्ली. कुरिन्थीच्या पत्रामध्ये पौलनं सांगितले होते ना, ख्रिस्ताचे बलियल सोबत का नाते, विश्वासी आणि अविश्वासाचे का नाते, विश्वासी लोकांनाच लग्न केले पाहिजे असे आपल्याला देवाचे वचन सांगतो. इसाक विश्वासी होता आणि इसाक सोबत लग्न करणारी ते पण विश्वासी पाहिजे अशी इच्छा अब्राहमनं केली होती. देवाच्या करारावर विश्वास करणारी स्त्री अब्राहमची बायको झाली पाहिजे असं अब्राहमनं इच्छा केली. यासाठी अब्राहमनं आपल्या भावाच्या मुलाच्या पोरीला
बायको बनवून आणण्यासाठी त्याच्या मुलाला इच्छा केली. विश्वासी अविश्वासी सोबत लग्न केले तर जगामध्ये असलेले श्रम त्या लोकांच्या जीवनामध्ये येणार. प्रारंभामध्ये अब्राहमला हे सर्व विषय माहीत होते. यासाठी अब्राहम कनानी कन्यातील आपल्या पुत्र इसाक सोबत लग्न करायचे इच्छा नाही केली. कनानमध्ये 7 प्रकारचे वेगळे वेगळी जाती होते. इस्रायली लोक याचा अगोदर देवानं त्या लोकाला काढून तुम्ही त्या देशाला आपल्या अधीनमध्ये घ्या असे सांगितले. त्यांच्यामधून कुणालाच विवाह नाही करायचे अशी आज्ञा मोशेले देवानं दिले होते. देव मोशेद्वारा इस्रायली लोकांना आज्ञा दिली. कनानी स्त्रीला विवाह नाही करणे हे आध्यात्मिक जागृता आपण घेतले पाहिजे. ज्या देवाला अब्राहमनं विश्वास केले त्या देवाला कनानी लोकांना विश्वास नाही केले. त्या कारणांना अब्राहमनं त्या लोकाला नको म्हणून सांगितले. 5वा वचन. त्याचे सेवक त्याला म्हणाला, यदा कदाचित वधू माझ्याबरोबर या देशात येण्यास कबूल झाली नाही तर ज्या देशातून तू आलास त्यात परत तुझ्या पुत्रास मी घेऊन जावे काय? तेव्हा अब्राहम त्यास म्हणाला, खबरदार, माझ्या पुत्रास तिकडे न्यायचे नाही. इथे एलिजार म्हणतो, वधू माझ्याबरोबर या देशात येण्यास कबूल नाही झाली, नाहीतर ज्या देशातून तू आलास त्या देशात परत तुझ्या पुत्रास मी घेऊन जाय काय? एलियाजार म्हणतो, का ती इथे आली नाही तर मी तुझ्या पुत्राला तिथे घेऊन जाऊन तिच्याशी लग्न करू काय? अब्राहमचे काय उद्देश आहे तुम्हाला माहीत आहे का? देव त्याला आणि त्याच्या संततीला देणारा देश त्याच्या पितराच्या कुटुंबातील कन्या आली पाहिजे करार केलेल्या देशामध्ये. पण अब्राहम यासाठी स्वीकार नाही केले का त्याचा मुलगा त्याच्या कुटुंबामध्ये जाऊन त्या देशामध्ये राहणं असे अब्राहमनं स्वीकार नाही केले. देवानं अब्राहमला त्याच्या कुटुंबाच्या घराला सोडून ये म्हणे. यासाठी अब्राहम त्याच्या कुटुंबातील मुलगी त्याच्या कुटुंबाली सोडून येणारी मुलगीला तो बघून राहिला. अब्राहम त्याचा मुलगा जाऊन त्याच्या कुटुंबातील लग्न केले पाहिजे आणि तो आपल्या रक्तसंबंधाला इतके महत्त्व अब्राहमनं नाही दिले. रक्तसंबंधातून इसाकसाठी कन्या आली पाहिजे असे अब्राहम आशा करून राहिले. देवावर विश्वास करणारे संबंधावर अब्राहमनं आशा केली. स्वर्गाच्या परमेश्वर देवानं मला माझ्या बापाच्या घराण्यातून माझ्या जन्मभूमीतून आणले आणि मला शपथपूर्वक सांगितले की हा देश मी तुझ्या संततीला देईन. तो देव आपला दूत पाठविल, तो तुझ्या अग्रभागी चालेल आणि तू तिथूनच माझ्या पुत्रासाठी नवरी आण. बघा अब्राहमचे विश्वास किती मोठे आहे. अब्राहमला इतकी मोठी आशा काऊन आहे? देवा करतांनी माझा देव मला बोलावले आणि मला सांगितले का हा देश मी तुझ्या पुत्राला देईन. यासाठी खास देव त्या स्त्रीला आणण्यासाठी तोच कार्य करणार.
आणि तोच देव आपल्या देवदूताला तुझ्या समोर पाठवून तोच तुझ्या कार्याला सफल करणार. प्रत्येक विश्वासी आपल्या जीवनामध्ये एक प्रमुख धडे शिकले पाहिजे. देव दिलेले शब्द देवच पूर्ण करते आणि देवच त्यासाठी समोर येतो. आणि मनुष्याला हैराण होवाची आवश्यकता नाही. आपण कसल्याच घाई नाही करायची. देव आपला कार्याला तो सफल करतो. तो आपले कार्य बलचे द्वारा करतो. तो आपले कार्य सामर्थ्याद्वारा करतो. तो आपले कार्य आपली योजनाचे द्वारा करतो. देव अब्राहामच्या द्वारा या देशाला देणार आहे. कुणाला देणार आणि कुणाच्या द्वारा देणार? जे लोक त्याच्यावर विश्वास करतील. यासाठी अब्राहामनं म्हटले का देव आपले दूत तुझ्या अगोदरच तिथे पाठवणार. इथे मी तुम्हाला एक उदाहरण सांगणार. देवानं मला सांगितले का या उपदेशाला मी अनेक जगाच्या भाषांमध्ये तुला या उपदेशाद्वारा घेऊन जाईन. आपल्या भारत देशाचा प्रधान 10 भाषांमध्ये देवच घेऊन गेले. माझ्या जीवनाचे अंतपर्यंत देव मला इथून नेतपर्यंत माझ्याविषयी देवानं जे योजना तयार केली आहे त्या योजनाला देवच पूर्ण करणार. असे करीन म्हणून मला माहीत आहे. मी मानवासारखे यत्न न करता देव माझ्या जीवनामध्ये का करणार आहे, मी हे देवाच्या अनुग्रह आणि कृपाच्या द्वारा मला कळले आहे. तुम्ही पण आपल्या जीवनामध्ये देवाविषयी अशीच माहिती घ्या आणि देवाला माहीत करा. देवानं तुम्हाला निवडले आहे आणि देवानं तुम्हाला निवडले आहे तर तोच आपली इच्छा आणि आपली मर्जी तुमच्या जीवनाच्या द्वारा पूर्ण करून घेणार. आणि याचा करता कोणताच विश्वासी जल्दबाजी करायची गरज नाही. पण ती वधू तुझ्या बरोबर येण्यास कबूल झाली नाही तर तू या माझ्या शपथेतून मोकळा होशील. मात्र माझ्या पुत्रास पुनरीत नेऊ नको. अब्राहामनं म्हटले, माझ्या भावाची मुलगी ती इथं नाही येणार तर तू माझ्या पुत्रास तिथं घेऊन नको जाऊ. आणि देवाची काय योजना आहे त्याची मी वाट बघेन. मी माझ्यासारखं विश्वासीला देव माझ्या कुटुंबातील आणणार असे मीनं विश्वास केले. असे झाले नाही तर देव ज्या स्त्रीला आणणार ते स्त्री येतवरी मी देवाची वाट बघेन. आणि असे नाही झाले तर तेव्हा तू माझ्या शपथ विधीतून तुला सुटकारा मिळेल. शपथ खाल्लेला देव शपथ नाही तोडत असं मला माहीत आहे. तो आपले शपथ कसे पूर्ण करणार मी त्याची वाट बघेन. मी घाई नाही करणार असे अब्राहामनं एलियाजरले सांगितले. तेव्हा त्या सेवकाने आपला धनी अब्राहाम याच्या मांडीखाली हात ठेवून त्याप्रमाणे शपथ वाहिली. हे खूप मोठी जिम्मेदारी असलेली शपथ विधी होती. देवासमोर घेतलेली शपथ विधी याला म्हणतो. मग तो सेवक आपल्या धान्याच्या उंटापैकी 10 उंट घेऊन निघाला. त्याच्या धन्यांची सर्व मालमत्ता त्याची हाती होती. तो आराम, नाहाराईम,
मेसोपोटमिया येथील नाहोर नगरात गेला. नाहोरचे नगर हारानचे प्रांतामध्ये होते. हारान तेराच्या मुलातून एक मुलगा आणि अब्राहमचा भाऊ होता आणि तो लोतचे वडील होते. संध्याकाळी स्त्रिया पाणी भरण्यास बाहेर निघतात. त्या सुमारास त्यानं नगर बाहेरील विहिरीजवळ आपले उंट बसवले. एलियाजर भक्ती पुरुष होता आणि तो प्रार्थना करायच्या वेळी उंठाला पण गुडघ्यावर तो आणला. 12 वचन वाचू आपण. आणि तो बोलला, हे परमेश्वर, माझा धनी अब्राहम याचा देव, तू आज कृपा करून माझी कार्यसिद्धी कर. माझा धनी अब्राहम याच्यावर अनुग्रह कर. एलियाजर देवासोबत प्रार्थना करत आहे. प्रार्थना करणं एलियाजर अब्राहमकडूनच शिकले. एलियाजर प्रार्थना करणारा योद्धा होता. इथे आपल्याला एक विशेषता दिसतो. पिता परमेश्वर, पुत्र परमेश्वर, पवित्र आत्मा परमेश्वर, त्याचे सर्व काळचे संकल्प आणि कशा प्रकारनं निवडून आपल्यासाठी तयार केले, ते घटना आपल्याला 24 अध्यायामध्ये दिसतो. पिता परमेश्वरनं पुत्र परमेश्वरसाठी पवित्र आत्मा देवाला पाठवले, पुत्रसाठी वधू आणण्यासाठी. पवित्र आत्मा परमेश्वर या जगामध्ये मंडळीला तयार करून राहिले. रोम पत्रामध्ये याच्या 8व्या अध्यायामध्ये प्रार्थना कशी करायची तुम्हाला नाही कळत, तेव्हा पवित्र आत्मा तुमच्या आतमध्ये येऊन तो तुम्हाला प्रार्थना करवते. यासाठी पवित्र आत्मा देव पिता परमेश्वरसाठी युक्तीच्या द्वारा प्रार्थना आपल्याद्वारा परमेश्वर देवासोबत करवते. देवाच्या मंडळीला सिद्ध करासाठी पवित्र आत्मा आपल्याद्वारा आपल्याला प्रार्थना करवतो. इथे अब्राहमनं आपला मुलगासाठी वधू आणण्यासाठी एलियाजरले पाठवले आणि एलियाजर इथं येऊन तो देवासोबत प्रार्थना करत आहे. एलियाजर आपल्याला पवित्र आत्माचे प्रतीक दिसतो आणि एलियाजरची प्रार्थना होती का देवा तू तिला प्रगट कर. तो प्रार्थना करत आहे का तू माझा धनी अब्राहमवर आपले अनुग्रह कर. किती चांगले सेवक आहे एलियाजर. देवानं अब्राहमची प्रार्थना ऐकली आणि इथं देव अब्राहमचे सेवक एलियाजर याची पण प्रार्थना देव ऐकून राहिले. यावेळी देव तुझी पण प्रार्थना ऐकीन. विश्वासच्या द्वारा त्याच्या जवळ येणारे लोकांची देव प्रार्थना ऐकते आणि विश्वास करणाऱ्या लोकांना देव त्याचा प्रतिफळ देते, असे इब्रीचे लेखक आपल्याला सांगतो. प्रत्येक विश्वासी देवापाशी येताना आशेनं आले पाहिजे. देवापाशी येणारा प्रत्येक लोकांना देव प्रतिफळ देतो अशी आशा प्रत्येक लोकांमध्ये असले पाहिजे. या रीतीनं एलियाजर देवासमोर घुटणे टेकले. त्यानं आपल्यासोबत 10 उंटाला पण गुडघे टेकायला लावले आणि तो प्रार्थना करून राहिला. तर असे घडून येऊ दे की ज्या मुलीला मी
पहा, मी या पाण्याच्या विहिरीपाशी उभे आहे आणि नगरवासी कन्या पाणी भरव्यास बाहेर येत आहेत. तर असे घडू येऊ दे की ज्या मुलीला मला पाणी पाजण्यासाठी आपली घागर उतर आणि मी तिला म्हणले, तू पी आणि तुझ्या उठासी मी पाजते. तीच तुझे सेवक इसाक याच्यासाठी तू नेमलेले असो. यावरून मला कळते की तू माझा धन्यवाद प्रसाद केले आहे. एलियाजर देवापाशी एक सूचना देऊन राहिले. तो असा म्हणून राहिला, देवा, या सूचनेच्या अनुसार तून घडवले तर तूनच घडवले असे मी समजणार. का आहे ते सूचना? या देशातली कन्या विहिरीपाशी पाणी भरासाठी येऊन राहिली. मी एक एक कन्या जोडे जाऊन तेव्हा मी तिला जाऊन म्हणणार का मला पाणी पाज, आणि ती मला पाणी पाजले तर मी तिला म्हणणार का माझ्यासोबत माझ्या उंठाला पण पाणी पाज. आणि कोणी पण पाणी मागितले तर त्यांना आपण पाणी पाजतो. पण इथं एलियाजर म्हणत आहे का तू मला पाणी पाज, आणि मी तुला पण पाजणार आणि तुझ्या उठाला पण पाजणार. तेव्हा देवा मला कळणार का ही मुलगी इसाकसाठी ठरवली आहे. पवित्र शास्त्रामध्ये सूचना दिलेले परमेश्वरीय भक्त लोक आपल्याला दिसतो. शास्त्रीचे पुस्तकमध्ये गिदोननं देवाला चिन्ह मागितले आणि देवानं त्याला चिन्ह दाखवून देवानं त्याचे चिन्ह पूर्ण केले असं आपल्याला दिसतो. तसेच इथं एलियाजर देवासमोर चिन्ह ठरवून त्या चिन्हाला पूर्ण कर म्हणून देवाला सांगत आहे. देव महान आहे माझे प्रियो. देव आपले चिन्हला पूर्ण करतो आणि आपल्या विश्वासाला तो वाढवतो. त्याचे बोलणे संपले नाही. तोच अब्राहमाचा बंधू नाहोर याची बायको मिल्का, हिचा पुत्र बुतुएल यास झालेली रिबिका खांद्यावर घागरा घेऊन पुढे आली. ही मुलगी दिसायला फार सुंदर होती. ती कुमारी होती. तिने पुरुष पाहिले नव्हते. ती विहिरीत उतरली व घागर भरून वर आली. तेव्हा तो सेवक धावत जाऊन तिला गांठून म्हणाला, तुझ्या घागरातील थोडे पाणी मला पाज. एलियाजर जे प्रार्थना देवासोबत केली आणि जी योजना त्यानं तयार केली त्याला तो इथे अंमलमध्ये आणत आहे. रिबिका त्या क्षणामध्ये घागरा घेऊन पाणी भराले आली. प्रेषितांचे कृत्य याचा 1 अध्यायामध्ये येशू ख्रिस्तानं स्वयं बोललेले शब्द. देवानं काळ आणि वेळ आपल्या हातामध्ये ठेवले आहे. ती कोणत्या क्षणामध्ये तिथं येणार आहे देवाला माहीत आहे. ती कुणाची नात आहे, कुणाची मुलगी आहे देवाला माहीत आहे. आणि ती कुणाची पत्नी होणार हे पण देवाला माहीत आहे. ती कुणाची पत्नी झाली पाहिजे ते माहीत आहे देवाला. देवानं तिला त्यावेळी, त्या काळामध्ये, त्या क्षणामध्ये तिला घेऊन आले. आणि त्याचवेळी एलियाजरला देवानं प्रार्थना करायला लावली आणि तेच विचार देवानं त्याला दिले आणि तो तसाच केला. देवानं एलियाजरवर अनुग्रह केले आणि त्याच्यामध्ये पण ती योग्यता होती आणि रिबिकासाठी देवानं तिथे हस्तक्षेप पण केले. देव सर्वज्ञानी आहे आणि ते दोघे इथे मिळून
आणि देवाची हेच इच्छा आहे. देवानं त्या दोघांना असे विचार दिले असं आपल्याला दिसतो. किती महान परमेश्वरचे आपण लोक आहे. यशयाचे ग्रंथ याचा 9वा अध्याय 6 वचनमध्ये येथे असे लिहून आहे, तो विचारचा करता आहे. ती म्हणाली, पी बाबा, आणि तिने ताबडतोब आपल्या हातावर घागर उतरून त्याला पाणी पाजले. त्याला पुरे इतके पाणी पाजल्यावर ती म्हणाली, मी तुझ्या उंटासाठी पाणी आणून त्यांस पुरे इतके पाजते. ज्या गोष्टीची एलियाजरनं देवासोबत चिन्ह मागितले तेच त्याच वेळी इथं घडून राहिले. त्याच वेळी रिबिका पाणी भरासाठी माठ घेऊन आली आणि ती पाणीमध्ये उतरली. बघा, इथं एलियाजरनं इसाकसाठी मुलगी मागितली आणि ती मुलगी इथं काम करून राहिली. ती आलस्य नाही, परंतु ते एक सेविका सारखी काम करत होती. नीतिसूत्र याचे 31व अध्यायामध्ये इथं स्त्री विषय वर्णन आहे. तिचे काम करणारे सर्व लोक विश्राम करेपर्यंत ती तिथेच उभे राहीन असे तिच्या विषयमध्ये इथं लिहून आहे. यासाठी इथे अब्रामच्या घराण्यामध्ये एक स्वामिनी सारखी येणारी रिबिका, तिच्यामध्ये सेविकाचे लक्षण होते असे देवानं श्रद्धा घेतले. देव आलसी लोकांना कधीच आपल्या योजनेमध्ये नाही घेत. देव जोशनं भरून असलेले लोक आणि काम करणारे लोक, अशा लोकांना तो आपल्या योजनामध्ये घेतो. त्याच्या योजनामध्ये तो त्यांचा उपयोग करतो. ती एलियाजर सोबत बोलतच नाही फक्त, पण ती विहिरीमध्ये माठ घेऊन उतरताना पण आपल्याला दिसतो. ती 10 उठांना पर पाणी पाजितले आणि एक एक उंट 50 गुंड पाणी पितो. 10 उंट 500 गुंड पाणी पितो. तिला विहिरीमध्ये खाली उतरणे होते आणि वर चढणे होते, आणि विहिरीमध्ये खाली उतरासाठी 50 शिडी खाली जाणे होते, 50 शिडी वर जाणे होते, म्हणजे 100 शिडी. बघा, इथे केवळ ती जंतूला पाणी पाजासाठी इतकी मेहनत आणि काम करून राहिली, आणि ते पण पराय लोकांचे प्राणी होते. आणि ते प्राणी यात्रामध्ये होते. आणि बघा तुम्ही, यात्रामध्ये असलेल्या प्राणीसाठी इथं रिबिका किती कष्ट आणि मेहनत करून राहिली. रिबिका कामाविषयी फार मेहनती आणि परिश्रम करणारी होती. देवानं रिबिकाला अब्राहमच्या कुटुंबासाठी निवडले होते. इट इज गुड क्वालिटी. हे खूप चांगले लक्षण रिबिकामध्ये होते. तेव्हा तो मनुष्य अचंब करून तिच्याकडे पाहत राहिला. परमेश्वरानं आपला प्रवास सफळ केला किंवा कसे याचा विचार करीत तो स्तब्ध राहिला. देवानं तिला निवडले असे एलियाजरला समजून आले, आणि अजून तो तिची परीक्षा घ्यासाठी शांत राहिला. ती कोण आहे, ती का आहे, कारण अब्राहमनं सांगितले होते का त्याच्या कुटुंबातील ती येणार, असे घडले पाहिजे. आणि अब्राहमनं देवाची प्रार्थना ऐकली. यानंतर त्यानं जे चिन्ह देवासमोर ठेवले ते चिन्ह पण इथे घडले. आणि ती कोण आहे, का आहे न कळता तिला हे सर्व विषय सांगणं चांगले नसते, म्हणून तो शांत होता.
उंटांचं पाणी पिणी झाल्यावर त्या मनुष्यानं अर्ध शेकल भार सोन्याची एक नथ वा तिच्या हातात घालण्यासाठी 10 शेकल भार सोन्याच्या 2 बांगड्या काढल्या. आणि तो म्हणाला, तू कोणाची कन्या आहेस मला सांग, तुझ्या बापाच्या घरी आम्हास उतरवायला जागा आहे काय? एलियाजरनं तिचे कष्ट पाहिले आणि तिचे काम पाहिले आणि तिला अजून एक काम विचारत आहे. तुझ्या घरी राहण्यासाठी जागा आहे का? तू कुणाची मुलगी आहे कृपया करून मला सांग. तिला इनाम दिल्यानंतर ती कुणाची पुत्री आहे ते माहीत करायची त्यानं कोशिश केली. ती त्यास म्हणाली, मिल्काची पोट्टी नाहोरचे झालेले बुतवेलची मी कन्या. ती आणखी त्यास म्हणाली, आमच्या येथे पेंडा वा वैरण हवी तितकी आहे आणि उतरवायची जागाही आहे. त्यानं इथं राहासाठी जागा मागितली, पण रिबिका म्हणतो का आमच्याकडं पशुसाठी पेंडे पण आहे. आम्ही यासाठी तयार आहोत. आमचे चांगले कुटुंब आहे. नाहोरचे बेतवेल त्याची मी पुत्री आहे अशी ती सांगितली. बघा इथे किती आश्चर्याची गोष्टी आहे. एलियाजरनं देवासोबत प्रार्थना केली आणि देवानं बघा कसे उत्तर दिले. तेव्हा त्या मनुष्याने नमून परमेश्वराचे स्तवन केले. तो म्हणाला, माझा धनी अब्राहम याचा देव परमेश्वर धन्य आहे. त्यानं माझं ध्यानवर दया करायचे वा त्याच्याशी सत्यांचे वर्तनांचे सोडले नाही. परमेश्वराने मला नीट वाट दाखवून माझ्या धान्यांचे भावाच्या घरी पोचवले आहे. त्याला कळलं का देवानं अब्राहामच्या कुटुंबातील देव स्वतःच त्याला इथे आणले. अब्राहम यात्रा आरंभ करायचा अगोदर त्यानं स्पष्टीनं सांगितले, देव आपले दूताला पाठवेन आणि माझ्या लेकरासाठी बायको तोच आणीन असं अब्राहमनं सांगितले होते. हे काम त्याचे आहे. आपण चिंता नाही केली पाहिजे. या सत्याला एलियाजर येथे स्वीकार करून राहिले. परमेश्वरा, मी अजून मार्गेमध्येच आहो आणि ज्या ठिकाणी मला जाले पाहिजे होते त्या ठिकाणी तू मला घेऊन गेले असं तो म्हणत आहे. परमेश्वरा, मला माहीत आहे की मी ज्याचा अगोदर तू ना आपल्या देवदूताला माझ्या समोर पाठवले आणि माझे स्वामी अब्राहम म्हणलेप्रमाणे की देवाचा दूत तुझ्या अगोदर जाईन आणि माझ्या पुत्रासाठी बायको आणीन. ती गोष्टी पूर्ण झाली. इथे देवदूताचे ठिकाणे तुझी दया आणि तुझे सत्य या शब्दाचा उपयोग एलियाजरनं केले. योहानचे स्वार्थ याचा 1वा अध्यायामध्ये कृपा आणि दया येशूचेच आहे. मोशेच्या द्वारा आपल्याला व्यवस्था मिळाली आणि येशू ख्रिस्ताच्या द्वारा आपल्याला अनुग्रह आणि दया मिळाली. त्याची कृपा आणि सत्य दिसली याचा अर्थ आहे की येशू ख्रिस्त इथं प्रगट झाले. येशू ख्रिस्त देह धारण होवाचा अगोदर जुन्या करारमध्ये देवदूत अर्थात देवदूतच्या रूपमध्ये तो जुन्या करारमध्ये प्रगट झाला आणि तो अदृश्य होऊन येशू ख्रिस्तानं आपले कार्य केले. इथे आपल्याला येशू ख्रिस्ताची गहराई दिसतो. एलियाजरला येशू ख्रिस्तानंच इथं चालवले. एलियाजरचे कार्याला सफल करणारे येशू ख्रिस्तच आहे. देवानं त्याला पाठवल्यानंतर परफेक्टली
ऑर्गनाईज करून या कार्याला येशू ख्रिस्तानच पूर्ण केले असं आपल्याला इथं दिसतो. ज्यावेळी रिबिकानं हे प्रार्थना ऐकली होती, अब्राहमकडनं दास होते, अब्राहमनं मला पाठवले तर मी इथे आले. अब्राहमचे देवानं त्याला सही स्थळवरचं आणले कनं, त्या जिवंत देवानं उत्तर दिले आणि मी त्याच्याकडं गेले आणि हे तिला सर्व कल्यानंतर ते धावत आपल्या घराकडे गेली. रिबिकाला तेव्हा त्या मुलीनं धावत जाऊन आपल्या आईच्या घरांच्या ही हकीकत कळवली. रिबिकाला एक भाऊ होता, त्याचे नाव लबान असे होते. तो विहिरीपाशी त्या मनुष्याकडे धावत गेला. त्यानं नथ व आपल्या बहिणीचे हातातले बांगड्या पाहिले आणि मला तो मनुष्य असे असे म्हणाला. हे रिबिकांचे तोंडाचे शब्द ऐकले तेव्हा तो त्या मनुष्याकडे आला आणि पाहतो तो उठापाशी विहिरीजवळ तो उभे आहे. एलियाजर आत्तापर्यंत तो विहिरीपाशीच उभे आहे आणि रिबिका धावत जाऊन आपल्या घरी सांगितल्यानंतर रिबिकाचे भाऊ तो धावत एलियाजरची भेट घ्यासाठी तो आला. लाभांना इथे मोठे स्टेटमेंट दिले. आपण बघू काय आहे. तेव्हा त्यानं म्हटले, परमेश्वराचा आशीर्वाद पावलेले आत ये, बाहेर का उभे आहेस. इथं प्रश्न आहे. देवाच्या द्वारा आशीर्वाद प्राप्त करणाऱ्या लोकांसाठी नवीन द्वार उघडते, द्वार उघडून राहते आणि ज्या ठिकाणी जायचं आहे त्या ठिकाणी मध्ये पोहोचवण्यात येणार. हे तुम्ही माहीत केले पाहिजे. देवाच्या द्वारा आशीर्वाद प्राप्त केलेला व्यक्ती तू बाहेर काऊन आहे, आतमध्ये ये. इथं लाभांना आव्हान दिले. त्या घरामध्ये यासाठी त्याला निमंत्रण मिळाले. मी तुझ्यासाठी घर व तुझ्या उंठासाठी जागा तयार केली आहे. मग तो मनुष्य घरात आला आणि लाभानने उंठाच्या कंटडी सोडून त्यास पेंडावेरेन दिले आणि त्यास वा त्याच्याबरोबरचे पाय धुण्याचे पाणी दिले. त्याच्या पुढे अन्न वाढले तेव्हा तो म्हणाला, मी आपल्या येण्याचे प्रयोजन सांगण्याचे आधी जेवणार नाही. तेव्हा त्यानं म्हटले, सांग. लाभानं त्या उंटासाठी चारा दिले आणि एलियाजर सोबत आलेले सर्व सेवकांना पाणी धुवायला पाय दिले आणि त्यानंतर त्यानं त्यांच्यासाठी त्यांच्यासमोर भोजन पण ठेवले. पाय धुवासाठी पाणी दिले आणि आतापर्यंत आपल्या देशामध्ये हे संस्कृती आहे, हे कल्चर आहे. आपण आपल्या देशामध्ये घराच्या आत याचा अगोदर पाय धुवा आणि आतमध्ये या असं आपण म्हणतो. अतिथी करणारा व्यक्ती आणि अतिथी घेणारा व्यक्ती, अतिथी करणारा व्यक्ती पाय धुतल्यानंतर आपण एक टवल त्याच्या हातामध्ये देऊन आपले पाय पुसून आतमध्ये या असे आपण म्हणतो. असे कल्चर आत्तापर्यंत आपल्या देशामध्ये आहे आणि त्यानंतर तो त्यांच्यासमोर जेवण वाढले. बघा, देवाच्या नावानं आपण आपल्या कामाला आरंभ केल्या तेव्हा आपल्याला लागलेले सर्व गरज देव पूर्ण करतो. आणि बघा इथे त्याचे अतिथी कशी होऊन राहिले, त्याला लागलेले सर्व इथं मिळून राहिले. त्याला लागलेला पोषण इथं अद्भुत रीतीनं मिळाले. त्याला त्याची अतिथी पण इथं अद्भुत रीतीनं होऊन राहिली. तो म्हणाला, मी अब्राहमचा सेवक आहे,
परमेश्वराचा माझा धान्यांचा फार कल्याण केले आहे. तो थोर झाला आहे. मी आलेले कार्य पूर्ण झाले तरच मी जेवण करणार. बघा इथं कामाला किती महत्त्व दिले भोजनपेक्षा. जेवण आवश्यक आहे कारण तो लांब प्रवास करून आला होता. त्याला भूक लागून होती, पण भुकेपेक्षा काम महत्त्वाचे असते. माझ्या स्वामीनं मला पाठवले आणि माझ्या स्वामीचे काम सफल झाले तर मी जेवण करणार. तो आपल्या कामाला भोजन समजून राहिले. मी अब्राहमचे दास आहे. अब्राहम कोण आहे तुम्हाला माहीत आहे का? अब्राहम तुमचे नातेवाईकच आहे. परमेश्वर देवानं माझ्या स्वामीला फार आशीर्वादित केले, म्हणून तो मोठे झाले. पवित्र शास्त्रामध्ये हे वचन आपल्याला अति महत्त्वाचे असले पाहिजे आणि आपल्याला खूप प्रेम या वचनसोबत असले पाहिजे. मी व्यापार करून मोठे झाले याच्यामध्ये सांगण्यामध्ये काही मोठी गोष्टी नाही आहे. मी नोकरी करून पैसे कमवलो याच्यामध्ये मोठी गोष्टी नाही आहे. मी माझ्या देवाच्या द्वारा मोठे झालो याच्यामध्ये मोठी गोष्टी आहे. एलियाजर इथं सांगत आहे की माझ्या स्वामी अब्राहमला देवानं आशीर्वादित केले आहे. यासाठी तो मोठा झाला. अब्राहम तिथून निघून 70 वर्ष झाले. अब्राहम 65 वर्ष असताना तो हारानमधून निघाला. 10 वर्ष तो आणि त्याचा वडील बाहेर राहिले. त्याच्यानंतर तो तिथून निघून कनान देशामध्ये आले. ते लोक ओर प्रांतातून बाहेर निघाल्यानंतर हारानमध्ये 10 वर्ष थांबले. त्याचे वडील 13 मरण पावेतवरी तो त्याच प्रांतामध्ये राहिला. तुझे नातेवाईक अब्राहम तुमच्या कुटुंबातून निघाल्यानंतर 75 वर्ष झाले. 75 वर्ष झाले आणि या 75 वर्षामध्ये तो फार मोठे झाले. परमेश्वरानं माझा धान्यांचे फार कल्याण केले आहे. तो थोर झाला आहे. त्यानं त्याले गुरे, मेंढरे, सोने, रुपे, दासदासी, ऊंट व गदे ही दिले आहे. माझा धनींचे बायको सारा हिला वृद्धापैकी त्याच्यापासून पुत्र झाला. त्याला त्याने आपले सर्वच दिले आहे. इथे फक्त त्याला एकच पुत्र आहे असं सांगत आहे. आणि पवित्र शास्त्रामध्ये देवानं कुठे पण अब्राहमविषयी बोलले तर त्याला एकच पुत्र आहे असे म्हणाले. पवित्र शास्त्रामध्ये अब्राहमच्या द्वारा हागरला झालेले पुत्र इस्माईल, देवानं केलेले करार अब्राहम सोबत त्याच्यामध्ये इस्माईलला देवानं गिनती नाही केली. आपल्याला हे कळले पाहिजे. आणि माझ्या धान्यानं मला शपथ घालून सांगितले आहे की ज्या कनानच्या देशात मी राहत आहे त्याचा कन्यातील कोणी माझ्या पुत्रास नवरी करू नको, तर माझ्या बापाच्या घरी माझ्या आप्ताकडे जा आणि तिथून माझ्या पुत्रास नवरी पाहून आण. तेव्हा मी आपल्या धान्यास म्हटले, वधू माझ्याबरोबर कदाचित येणार नाही. तेव्हा तो म्हणाला, मला परमेश्वर माझ्यासमोर आहे असे समजून मी चालेल आहे. तो आपल्या दूतास तुझ्याबरोबर पाठवीन, तुझा प्रवास सफळ करीन आणि तू माझ्या आप्तानातून, माझ्या पित्याच्या घराण्यातून माझ्या पुत्रास नवरी आण. अजून सर्व गोष्टी इथे रिपीट होऊन राहिले. माहीत आहे का काहून? त्या लोकाला कळले पाहिजे ना. देवानं अब्राहमले बोलावले, देवानं अब्राहमले देशातून काढले,
देवानं अब्राहमले कनान देशामध्ये आणले. देवानं अब्राहम सोबत करार केले. देवानं अब्राहमला संतान दिले. देवानं अब्राहमला वाढवले आणि देवानं या कुटुंबातील एक कन्या पाहिजे इसाकसाठी असे शुभवार्ता एलियाजर त्या कुटुंबाला देऊन राहिले. तू माझ्या आप्ताकडे गेलास म्हणजे माझ्या शपथेतून मोकळे होशील. मुलगी देण्यास ते कबूल ना झाले तर तू माझ्या शपथातून मोकळे होशील. अब्राहमनं सांगितले का तू माझ्या कुटुंबातील जाशील आणि ते तुला पुत्री नाही दिले तर माझ्या पुत्राला देवस कन्या बघणार असं त्यांना सांगितले आणि तू माझ्या शपथपासून मोकळे होशील असे अब्राहमनं म्हटले. मी तुम्हाला अगोदरच सांगितलं होतं वचनच्या ध्यानमंदी अब्राहमचे विश्वासी असलेले इसाक, विश्वासी असलेली कन्या आली पाहिजे. अब्राहमचा विश्वास असा होता का तो कसा आपल्या कुटुंबाला सोडून बाहेर आले तशीच कन्या पण आपल्या कुटुंबाला सोडून बाहेर आली पाहिजे. असे आले तर त्याचे कुटुंब प्रज्वलित होणार असे भावनामध्ये अब्राहम होते. मी आज विहिरीपाशी आलो तेव्हा बोललो, माझा धनी अब्राहम याचा देव परमेश्वर मी जो प्रवास केले आहे तो सफळ करणार असलेला तर पहा मी या पाण्याच्या विहिरीपाशी उभे आहे तर असे घडू येऊ की पाणी भरण्यास जी मुलगी येईन तिला मी म्हणेन तुझ्या घागरेतील थोडा पाणी मला पाज आणि मी म्हणेल ती पी वा मी माझ्या उटासी पाणी आणती. तीच स्त्री परमेश्वरानं माझ्या धान्यांचे पुत्रासाठी नेमलेली आहे असं ठरव. विवेमध्ये असे आपण बघून राहिले का आपल्या भारत देशामध्ये विवाहामध्ये आपण त्यांचे कुटुंब, त्यांचे परिवार, नोकरी, शिक्षण, धनसंपत्ती, दहेज किती देतो आणि आपण हे सर्व बघतो. परमेश्वर ठरवलेली कन्याला तुम्ही बघून राहिले का? त्या काळामध्ये एलियाजर त्याचे स्वामी अब्राहमचे मुलाला देवाचे इच्छाचे अनुसार असलेली कन्या पाहिजे अशी त्यानं इच्छा केली होती. आज प्रत्येक विश्वासी अशी इच्छा केली पाहिजे की देवाचे इच्छाच्या अनुसारच माझ्या जीवनामध्ये व्यक्ती आले पाहिजे. विवाह पाहिजे म्हणणारे प्रत्येक व्यक्ती देवाची इच्छा त्यांच्या जीवनामध्ये पूर्ण झाली पाहिजे असे इच्छा केले पाहिजे. माझा मनातल्या मनात हे बोलणे संपले नाही. तोच रिबिका खांद्यावर घागर घेऊन तिथे आली आणि तिथं आली आणि तिनं विहिरीत उतरून पाणी भरली. मग मी तिला म्हणालो, मला थोडे पाणी पाज. तिनं लगेच आपल्या हातावर घागर उतरून म्हटले, तू पी वा तुझ्या उंटासी मी पाजीन ते. तेव्हा मी पाणी प्यालो व तिनं उंटासी पाणी पाजले. मग तिला विचारले, तू कोणाची कन्या? ती म्हणाली, नाहोरपासून मिल्केस झालेले बुतवेलची मी कन्या. तेव्हा मी तिचे नाकात नथ व हातात बांगड्या घातल्या. मी मस्तक लावून परमेश्वराचे नमन केले आणि माझा धान्यांचे भावाची कन्या त्याचे पुत्रासाठी न्यावी म्हणून माझा धनी अब्राहम याचा देव परमेश्वर यांना मला नीट वाट दाखवली म्हणून मी त्याचे स्तवन केले. बघा इथे बेतुएल याचा घरी आलेला एलियाजर तो कुठून आला, काहून आला
आणि कशासाठी आला आणि कोण त्याला पाठवला याचं वर्णन तो देऊन राहिला. पाठवणारा अब्राहम असले तर पण पाठवणारा देवच आहे. परमेश्वरानं आपले सेवक इसाकसाठी अब्राहमला त्यानं प्रेरणा दिली आणि तो इथे मला पाठवले असं सांगून राहिले. माझ्या स्वामीचे कुटुंबामधील विवेसाठी त्याचे कुटुंबाचे रिश्तेदारमधून कन्या आणण्यासाठी देवानं मला पाठवले. आणि देवानं हे सर्व काय घडवले आणि देवानंच मला मार्ग काढून इथे आणले असे मला कळले आहे. प्रिय परमेश्वरचे लोकांनो, देवानं मला त्याच्या मार्गामध्ये चालवले. हे एक अनुभव आहे. तुम्ही प्रतिदिवस आपल्या जीवनामध्ये देव मला चालवत आहे या अनुभवानं तुम्ही जीवन जगून राहिले का? आणि कधीतरी तुला असं वाटले का देव मला चालवून राहिले आणि देवाच्या इच्छाच्या अनुसार मी आपले जीवन जगून राहिलो? तुम्ही विश्वासी असेल तर तुम्हाला असे माहीत झाले पाहिजे. प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो, देव तुम्हाला सरळ मार्गामध्ये चालवणार असे तुम्ही देवावर विश्वास केले पाहिजे. स्तोत्रसंहिता 103 मध्ये मोशेला तुनं आपले मार्ग कळवले. मोशे 40 वर्ष इस्रायली लोकांना अरण्यामध्ये फिरत असताना ते मोशेचे मार्ग नसते, देवानं तयार केलेले मार्ग असते. यासाठी प्रत्येक विश्वासी देव त्याला सरळ मार्गामध्ये चालवणार असे ते विश्वास केले पाहिजे. लोक स्वतःचा मार्ग काढून स्वतःच्या मार्गाने चालेल तर त्यांचे नुकसान होईल. देवाच्या समोर नम्र होऊन आणि देवाची गोष्टी ऐकून देवाच्या समोर नम्र होऊन चालले तर देवाचे सूचना अनुसार चालणारा व्यक्ती विजय होतो. तर आता माझा धान्याशी स्नेहाचे व सत्याचा व्यवहार करणारा असेल तर तसे सांगा, नसलेस तसे सांगा, म्हणजे मी उजवी डावी वाट धरीन. माझ्या स्वामीच्या प्रती तुमच्यामध्ये दया असेल आणि विश्वास असेल तर तुम्ही मला कळवा. नाही तर माझ्या स्वामीच्या प्रती तुमच्यामध्ये दया नसते किंवा विश्वास नसते ते पण मला सांगा. मला जिकडे जायचे आहे मी तिकडे जाणार. यावर लाबान व बुतवेल यांना उत्तर केले, ही गोष्टी परमेश्वराकडून आली आहे. तुला आमचे बरे वाईट काही बोलवत नाही. देव याच्यामध्ये इन्व्हॉल्व आहे इतकं तू सांगल्यानंतर आम्ही असे ग्रहण केले की हे यहोवाच्या द्वारा झालेले कार्य आहे. अब्राहामला विचार येणे, अब्राहाम तुला पाठवणे आणि तुला विचार येणे की उठाला पाणी पाजणे आणि असे विचार येऊन तू देवासोबत प्रार्थना करणे आणि देव याचे उत्तर देणे. रिबिका विहिरीपाशी येणे आणि तू इच्छा केल्याप्रमाणे रिबिका तुझ्यासोबत बोलणे. आणि हे सर्व बघल्यानंतर आम्हाला असे कळले का हे परमेश्वर देवाकडून झालेले कार्य आहे. यासाठी आम्ही हो किंवा नाही म्हणू शकणार नाही. देवानं कार्य केल्यानंतर मनुष्य त्याचे तिरस्कार करू शकत नाही आणि तो तिरस्कार केले तर त्याचेच नुकसान होईल, पण देवाच्या इच्छेला काही नाही होणार. हे खूप मोठी गोष्टी आहे, लक्षात ठेवून घ्या. पहा, रिबिका तुझ्या पुढे आहे, तिला घेऊन जा. परमेश्वराचं सांगण्याप्रमाणे ती तुझ्या धान्यांचे पुत्रीचे बायको होऊ दे.
त्या काळामध्ये लोक परमेश्वराची सेवा नाही करत आहे असं आपल्याला दिसतो. पण त्या लोकांना असे म्हटले की परमेश्वर देव अब्राहम त्याचे दास चे पुत्र इसाकसाठी कन्याविषय आम्ही हो पण नाही म्हणू शकत आणि नाही पण नाही म्हणू शकत. परमेश्वरनं म्हणले असेच होऊ दे आणि त्या लोकांना असे होऊ दे म्हणले. परमेश्वराचे सांगण्याप्रमाणे ती तुझ्या धान्यांची पुत्राची बायको होऊ दे असे उत्तर दिले. बघा देव आपल्या कार्याला कसे पूर्ण करतो. परमेश्वराचा लोकांमध्ये भय असणारे लोकांच्या जीवनामध्ये देवाचे कार्य परिपूर्ण होतात. संदेह नाही, निश्चित रूपेनं ते कार्य पूर्ण त्यांच्या जीवनामध्ये घडतात आणि ते लोक विजयी होतात. अब्राहमच्या सेवकानं त्याचे हे शब्द ऐकले तेव्हा त्यानं भूमीवरत लावून परमेश्वराचे नमन केले. देवानं त्याला प्रतिफळ देऊन आशीर्वाद दिल्या कारणानं एलियाजार इथं दंडवत करून देवाची आराधना करून राहिले. आपण पण देवानं आपल्या जीवनामध्ये केलेले कार्याविषयी आपण देवाला दंडवत करून आराधना केली पाहिजे. मग त्या सेवकानं सोने रुपयांचे दागिने व वस्त्रे काढून रिबिकाला दिली आणि तिचे भाऊ व तिचे आई यास बहुमूल्य चीज दिले. मग त्यांना व त्याचे बरोबर मनुष्याने खाणेपिणे करून ती रात्री तिथं घालविले. सकाळी उठल्यावर तो म्हणाला, बघले का तुम्ही इथं त्याला भोजन कर म्हणून निमंत्रण याच्यामध्ये 33 वचनमध्ये दिले आणि 53 वचनमध्ये तो भोजन करत आहे आपल्याला असं दिसतो. देवाचे कार्य घडले तरच मी इथं जेवण करणार असे एलियाजारनं म्हटले होते. देवाचे काम झाल्यानंतर तो येथे भोजन करून राहिले. सकाळी उठल्यानंतर तो म्हणाला, माझा धान्याकडं जायला मला निरोप द्या. हे ऐकून तिचा भाऊ व आई ही म्हणाली, मुलीला आमच्या जवळ थोडे दिवस निदान 10 दिवस राहू द्या, मग ती येईल. पण तो त्यांना म्हणाला, परमेश्वरानं माझा प्रवास सफल केला आहे तर मला ठेवून घेऊ नका. मला निरोप द्या, मला आपल्या धान्याकडं जाऊ द्या. देवानं माझे कार्य सफल केले म्हणून येथे राहायचे काही प्रयोजन नाही आहे. मी आपल्या स्वामीजवळ जाऊन त्याची सेवा करणार. माझी बी प्रार्थना अशीच आहे, देव या जगामध्ये पाठवून माझ्याद्वारा माझे कार्य सफल केल्यानंतर, देवाचं कार्य या जगामध्ये सफल झाल्यानंतर एक क्षण बी या जगामध्ये मला राहायची इच्छा नाही आहे. आणि माझी प्रार्थना पण असेच असतो का देव मी अशी प्रार्थना करतो का देवा तून दिलेले कार्य पूर्ण झाल्यानंतर मी एक क्षण बी या जगामध्ये नाही राहणार. तू मला इथून घेऊन घे. मी इथे राहणार नाही. तुझ्या जेवढं येणंच माझे धर्म आहे. परमेश्वरचे लेकरं परमेश्वरनं दिलेले कार्यासाठीच ते लोक जगतात. देवानं ठरवले दिवस पूर्ण झाल्यानंतर जकरिया आपल्या घरी परत गेलो त्याच्याविषयी इथं लिहून आहे. लुका शुभवर्तमानामध्ये असे लिहून आहे. योहान याचा 15वा अध्याय याचे 4 वचनमध्ये, देवातून दिलेले कार्य मीनं पूर्ण केले असे देवानं त्यांना सांगितले. बस इतकेच. एक देवाचा खरा सेवक काय इच्छा करतो? देवानं दिलेले कार्य करून त्या कार्याला सफल करून परत देवाकडं जाणे. तेव्हा ते म्हणाले, आम्ही मुलीस बोलावून ती काय म्हणते ते विचारू. त्यानं रिबिकास बोलावून विचारले, तू या मनुष्याबरोबर जातेस काय? ती म्हणाली, जाते. तेव्हा हे शब्द ऐकून लाबानला शॉक लागले असत.
विवाहाचा निर्णय झाल्यानंतर ही स्त्री आई वडीलच्या घरी राहणं चांगले नाही असे वाटत आहे. तिच्या नवऱ्याकडं जायची वेळ झाली आहे असे म्हणून ती त्याच्यासाठी तयार झाली. फक्त रिबिकाच नाही, पण विवाह झाल्यानंतर प्रत्येक स्त्री आपल्या नवऱ्याकडे जासाठी तयार होतो. मग त्यांनी आपली बहीण रिबिका, तिची दाई, अब्राहामचा सेवक व त्याची माणसं यांची रवानगी केली. त्यानं रिबिकाला आशीर्वाद देऊन म्हटले, बाई ग, तू शस्त्रविधीचे लक्षविधीचे जननी हो व तुझी संतती आपल्या वयांचे नागरिकांची सत्ता पावो. बतुएल आणि लाबाननं कोणत्या प्रमाणे आपल्या बहिणीला आशीर्वादित केले. तुझ्या शत्रूला तुझे संतान त्यांना आपले अधीन केले पाहिजे. ते लोक आशीर्वाद देऊन राहिले का तुझ्या गर्भामध्ये वीर लोकांचे जन्म झाले पाहिजे. इतकेच नाही, तू अत्याधिक संतानला जन्म दिले पाहिजे. रिबिकानं एसाव आणि याकोबला जन्म दिले. एसाव आणि याकोब दोघेही 2 राज्यामध्ये परिवर्तित झाले. लाबान आणि बेतुएल जे इच्छा आपल्या जीवनामध्ये केली का त्याची बहीण रिबिकाला आशीर्वाद पाहिजे, देवानंच त्या आशीर्वादला येणाऱ्या काळामध्ये पूर्ण केले. अब्रामला देवानं दिलेले हेच आशीर्वाद होते का मी तुझ्या संतानला हे देश देणार. आणि हे संतान देवानं रिबिकाच्या द्वारा पूर्ण केले. यासाठी आपण म्हणले पाहिजे का त्यांचे आशीर्वादनं फळ आणले. मग रिबिका व तिची सख्या उठल्या आणि उंटावर बसून त्या मनुष्याच्या मागून गेले. याप्रमाणे तो रिबिकास घेऊन गेला. तुम्ही इथं बघा, याप्रमाणे तो सेवक रिबिकाला घेऊन गेले. सेवक शब्दाचा उपयोग 24 अध्यायामध्ये कुठंच नाही केले. 24 अध्यायामध्ये सेवक 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 म्हणून असे लिहिले, पण एलियाजार म्हणून नाही लिहून आहे. येशू ख्रिस्तानं पण असेच म्हटले का देव माझ्याशी बोलते, मी तेच बोलते, त्याच्या अतिरिक्त मी दुसरं काहीच नाही बोलत. इथं संपूर्ण रीतीनं एलियाजार पवित्र आत्माची भूमिका निभावून राहिले. मंडळी, येशू ख्रिस्तापाशी ज्याद्वारे पवित्र आत्मा या जगामध्ये प्रयास करणार असे वचन आपल्याला सांगत आहे. इकडे इसाक लाहाय रोई विहिरीकडून आला होता. तो दक्षिण प्रांती राहत असे. इसाक हा संध्याकाळच्या वेळी ध्यान करव्यास रानात गेला असता त्यानं नजर वर करून पाहिली, तो त्याला ऊंट येताना दिसले. इसाक लाहाय रोई मार्गेमध्ये असताना दक्षिण प्रांत राहत असे. अब्राहाम वडीलला सोडून इसाक बाहेर निघून आले. त्याची आई सारा तिचे मृत्यूच्या दुःखमध्ये इसाक होते. आणि या संदर्भामध्ये देव इसाकसाठी बायकोला आणत होते. संध्याकाळी त्या मार्गानं ऊंट येताना इसाकनं बघितले. त्यावेळी तो शेतीमध्ये ध्यान करासाठी गेला होता. शेतीमध्ये ध्यान करत आहे याचा अर्थ तो देवासोबत प्रार्थना करत होते आणि देवानं सांगितले वचनवर तो ध्यान करीत होते. एका शब्दामध्ये सांगतो म्हटलं तर संध्याकाळी तो देवासोबत संगती करत होते. एकांत वेळी तो देवासोबत संगती करून राहिले. आणि प्रत्येक विश्वासीनं देवासोबत संगती केले पाहिजे अशी सवय त्या लोकांना लावून घेतली पाहिजे.
रिबिकानं डोळे वर करून इसाकला पाहिले, तेव्हा ती उठावरून उतरली. तिने त्या सेवकास विचारली, हा रानात अननास समोर येत आहे तो कोण? सेवक म्हणाला, हा माझा धनी. तेव्हा तिने बुरका घेऊन आपले अंग झाकले. नवऱ्यासमोर ती बुरका झाकले. तो धनी आहे माहीत केल्यानंतर ती बुरका झाकली. ही तिची नम्रताचे कार्य असं आपल्याला दिसतो. इफिसीची पत्रिका याच्या 6व्या अध्यायामध्ये स्त्री लोकांना तुम्ही आपल्या नवऱ्याचा अधीन राहा असे लिहून आहे. ती उटावरून खाली उतरली आणि स्वतःला अंगावर बुरका टाकून ते आपल्या नवऱ्यासमोर नम्रता दाखवली. मग आपण काय काय केले ते सर्व त्या सेवकाने इसाक सांगितले. मग इसाकनं तिला, देवानं निवडलेली कन्याला मी तुझ्या समोर आणू शकलो. आणि त्याचं संपूर्ण विवरण एलियाजरनं इसाकला दिले. मग इसाकनं तिला आपली आई सारा हिचे डेऱ्यात आणले. त्यानं रिबिकाचे अंगीकार केले व ती त्याची पत्नी झाली आणि तिच्यावर त्याचे प्रेम होते. इफिसीची पत्रिका याचा 5वा अध्याय 22 वचनमध्ये, पुरुष लोकांना तुम्ही आपल्या बायकोसोबत प्रेम करा. ख्रिस्तानं जसे मंडळीला प्रेम केले तसेच तुम्ही आपल्या बायकोला प्रेम करा असे तिथं लिहून आहे. यासाठी रिबिका नम्र होऊन इसाकचे अधीन झाले आणि इसाकनं रिबिकाला प्रेम केले. हे पवित्र शास्त्र सांगितलेले जोडपे आहे. याचं प्रतिफळ काय मिळाले? आणि आपल्या आईचा पश्चाताप इसाक संतावन पावला. इसाकची आई सारा तिची मृत्यू होऊन 3 वर्ष झाले. त्या संदर्भात तो फार दुःखीत होता आणि देवानं निवडलेली रिबिकाला पाठवल्यानंतर तेव्हा त्याला संतावन मिळाले. बायकोला प्रेम करणारा प्रत्येक पुरुषांना दुःखाचे त्यांचे निवारण होतात. यासाठी 24वा अध्याय त्यांचे विवाहाचे द्वारा समाप्त होते. हा अध्याय इसाक आणि रिबिकाचं विचारच्या द्वारा आरंभ झाले आणि त्यांचे कार्याच्या द्वारा संपन्न होत आहे. आणि तुझ्यामध्ये आलेले विचारला त्याला पूर्ण करून त्याला कार्यरूप देऊन देवच त्याला सफळ करते, हे आपल्याला असे वचन शिकवत आहे. विवाह सर्व गोष्टींमध्ये आदरची गोष्टी आहे. इब्री 13 याच्या 4 वचनामध्ये लिहिलेले आहे. देवानं याला पूर्ण करण्याच्या द्वारा ते संपूर्ण रीतीनं आशिषित आहे. देवाचे द्वाराच ते लोक तिघे एक झाले आणि 3 गाठानं बांधलेली दोरी कधी नाही तुटत. तिथं देव, नवरा आणि बायको. आणि याच्याद्वारा आपण देवासोबत शपथ खाल्ले तरी ते विवाह प्रतिष्ठित होऊन, सफल होऊन, स्थिर राहून. आणि पवित्र शास्त्रामध्ये हे 24वा अध्याय विवाहासाठी मोठे उदाहरण आहे.